महिला आणि बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांना राज्य शासनाच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतो। सन 2023-24 या वर्षाच्या जिल्हास्तरीय पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे। यामध्ये जिल्हा बाल कल्याण न्याय मंडळाच्या विद्यमान सदस्या ॲडव्होकेट रंजना कचवे पाटील यांना 2023-24 या वर्षात महिला आणि बालकांसाठी केलेल्या कार्यासाठी पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना कामाचं बळ मिळावं, त्यांनी अधिक जोमानं काम करावं या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास विभागातर्फे दरवर्षी जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येतं। शासनाने नुकतीच या पुरस्कारांची घोषणा केली। धुळे जिल्ह्याचा सन 2023-24 या वर्षाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी धुळे जिल्हा बाल न्याय मंडळाच्या सदस्य ॲडव्होकेट रंजना कचवे पाटील यांची निवड करण्यात आली आहे। त्या 2022 पासून बाल न्याय मंडळ सदस्य म्हणून कार्यरत आहे। त्यांनी महिला आणि बालकांच्या पुनर्वसन, शिक्षण, आरोग्यासाठी सबलीकरण याबाबत उल्लेखनीय कार्य केले। याचीच दखल घेत त्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। शाळा महाविद्यालयात महिला आणि बालकल्याणाबाबत व्याख्यानाच्या माध्यमातून त्या प्रबोधन करत असतात। यापूर्वी त्यांनी समाज कल्याण विभागाअंतर्गत जिल्हास्तरीय महिला दक्षता समिती सदस्य म्हणून तसेच जिल्हा स्तरावरील संस्था तपासणी समिती सदस्य म्हणून कार्य केलं आहे। त्यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून समुपदेशक म्हणून कार्यरत असताना मोडकळीस आलेल्या अनेक संसार पुन्हा एकदा सुरळीत केले। त्या नरवाळ ग्रामपंचायतच्या प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच राहिल्यात। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं देण्यात येणारे सन 2023-24च्या ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार यापूर्वीच त्यांना प्राप्त झाला। त्यानंतर आता जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी त्यांची सुयोग्य निवड करण्यात आली आहे। त्या धुळे जिल्हा ग्राहक मंच वकील संघाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वाल्मिक कचवे पाटील यांच्या सौभाग्यवती आहेत। त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचं विविध क्षेत्रातून कौतुक करण्यात येते। शासनाच्या वतीनं लवकरच पुरस्काराचं वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।